नमस्कार. आयुर्वेदावर बोलू काही मध्ये मी रुचा तुमचं स्वागत करते. आजकाल ना प्रत्येक जण आपल्याला छान दिसायचंय, चेहऱ्यावर ग्लो पाहिजे आहे, ग्लास स्किन पाहिजे आहे, या मागे पळत असतो आणि त्यासाठी बाजारातल्या अनेक प्रॉडक्ट्सचा आपण विचार करत असतो. पण आयुर्वेद आहे ना, आयुर्वेदामध्ये खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आजही आपल्याशी गप्पा मारायला आपल्या सोबत आहेत नाशिकचे सुप्रसिद्ध वैद्य विक्रांत जाधव सर. नमस्कार सर. काय म्हणताय, कसे आहात? एकदम मस्त. क्या बात आहे. आपण दरवेळा आयुर्वेदावर चर्चा करतो आणि एक वेगळ्या विषयाला हात घालत असतो. आषाढ वगैरे तळून झालेला आहे आपला आणि लवकरच एक इंटरेस्टिंग टॉपिक आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत, जो सगळ्या पुरुषांना प्रचंड आवडणार आहे. कुठला तो टॉपिक आहे हे तुम्हाला कळेलच, पण आजचा टॉपिकही फार इंटरेस्टिंग आहे. सर, प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण छान दिसावं, आपली स्किन ग्लो करावी आणि स्किन ग्लो करण्यासाठी, ती कोरियन स्किन मिळवण्यासाठी, ग्लास स्किन मिळवण्यासाठी आजकाल बाजारामध्ये खूप सारे प्रॉडक्ट्स आहेत. पण मला असं वाटतं की आपल्या भारताचा इतिहास आहे की खूप सुंदर सुंदर स्त्रिया पूर्वीपासून भारतात होत्या. मग तेव्हाचं स्किन केअर आणि आत्ताचं स्किन केअर याविषयी आज मला तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत. सो सगळ्यात पहिला प्रश्न, ग्लोईंग स्किन जर का मिळवायची असेल तर आयुर्वेद आम्हाला कसं हेल्प करू शकतं? आत्ताच आपण बोलण्यात आलं की कोरियन, म्हणजे आज सगळं, कारण मुंबई, मद्रास, दिल्ली सगळीकडे आहे ना कोरियन मुलींचे ॲडव्हर्टाइजमेंट आहे. आणि कोरियन मुलींची आता स्किन गोरी असणं असं दिसतं, पण ती स्किनचा ग्लो किंवा त्या स्किनचं आरोग्य, मी स्किनचं आरोग्य बोलतो, त्वचेचं आरोग्य. आणि त्वचेला असं पाहिजे की डोळे झाकल्यानंतर तुम्ही त्वचेवरती हात ठेवला की तुम्हाला समजलं नाही पाहिजे की तुम्ही माणसावर हात ठेवला आहे की सशाच्या अंगावर हात ठेवला आहे. एवढं त्या त्वचेचं. आणि हे वर्णन माझं नाही आहे, अर्थात हे वर्णन आयुर्वेदातलं आहे. आणि आयुर्वेदातला धरून ज्या लोकांनी आणखी कविता वगैरे त्यावेळेला केल्या त्यांचं आहे. आत्ताच एक विषय निघाला. आता हा विषय इतका मोठा आहे की ह्याच्यातून आयुर्वेद कसा येतो. आता कोरियन जेव्हा विषय निघाला, कोरियनमध्ये सिरम्स आले आणि सिरम्स वेगवेगळे आता याचे येत आहेत, म्हणजे वेगवेगळ्या व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन. त्याच्यामध्ये नॉन व्हेजिटेरियन सिरम्स जे स्नेल्सचे आहेत. आता स्नेल्स तुम्ही बघितलं असेल की आता पावसाळ्यात तर दिसतातच, गोगलगाय. तर स्नेल्समधनं जे सिरम काढले ते तुमच्या त्वचेला एक वेगळ्या पद्धतीचं सरफेस एरिया तयार करून तुमच्या त्वचेला ग्लो देतात. असं कोरियनचं आहे. आता हे झालं कोरियनचं. पण आपण मागे जाऊ 4-5 हजार वर्षापूर्वी. म्हणजे आपण मागे जाऊ त्यावेळेला मस्तानीचं पण कसं, ती गिळताना पान म्हणजे ही मस्तानी होती, तर तिने मेंटेन कसं केलं. झालं, एक झाली प्रकृती, त्या प्रकृतीसाठी गर्भसंस्कार वगैरे झाले. पण त्याच्यानंतर आपल्याला जे पाहिजे ते आपण खरंच करतोय का, हा पहिला प्रश्न आहे. म्हणजे पूर्वी एक दाई यायची, ती अशी मस्त मसाज करायची, ती दाबायची. ते आपल्याला माहीत नाही, तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा खूप दाबलं असेल आणि खूप आरडाओरड पण केला असेल आपण. म्हणजे ते हाडांसाठी दाबायची, त्वचेसाठी. पण हे सगळं कशासाठी करायचे. आपण मागे जाऊ पुन्हा एकदा मागे जाऊ. इथे तुम्हाला एक सगळ्यात चांगला पदार्थ दिसतो, तो म्हणजे दुधाचा. दुधासारखं काहीच नाही. म्हणजे आज जर कॉस्मॅटिक इंडस्ट्री जर बघितली तर तुम्हाला त्याच्यामध्ये मिल्क अँड मिल्क पेप्टाइड्स हे तुम्हाला सगळीकडे सापडतील. आणि ह्या दुधाला जास्त महत्त्व आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की कदाचित कित्येकांना सवय आहे कच्चं दूध लावण्याची. मलई चेहऱ्याला लावून स्वतःचा ग्लो वाढवणारी मंडळी आधी आहेत. आणि ती पण फक्त पुण्यात नाही आहेत, तर ती सगळीकडे आहेत, हे पण सांगतो. म्हणजे ती चेहऱ्याला मस्त मलई लावतात, त्या मलईमध्ये हळद टाकतात. काय लोक हळद टाकून ते लेपन करतात. आज कित्येक मार्क्स निघाले. तर मार्क्स हा टेम्पररी आहे, पण हा नॅचरल मार्क्स आहे की ज्या वेळेला तुम्ही दूध लावता, म्हणजे कच्चं दूध हे आपल्याकडचं सगळ्यात सर्वोत्तम आहे. म्हणजे कच्चं दूध लावणारी व्यक्ती जर तुम्हाला दिसली ना, तर 50व्या का 55व्या वर्षापर्यंत तिला त्यांच्या चेहऱ्यावरती रिंकल्स दिसणार नाही. रिंकल नाही दिसणार. तुम्हाला सांगतो, हीच गोष्ट ज्या वेळेला प्रेग्नन्सीमध्ये स्ट्रेच मार्क येतात त्यावेळेला सुद्धा ह्या दुधाचा वापर चांगला होतो खरं तर. म्हणजे हे कच्चं दूध हे पहिलं, दुधाचं सेवन हे दुसरं, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे तिसरं. आता याच्यामध्ये ग्लुकोज इनटॉलरन्स वगैरे असं काहीतरी आलं आत्ता. पण इनटॉलरन्स केव्हा असेल, जेव्हा तुम्ही अभ्यंतर घेतलं तर. त्वचेतून पण आपल्याला मुरतं, पण त्वचेतून आपण घेतलं तर सगळ्यात चांगलं. म्हणजे सगळ्यात चांगला पदार्थ जर कुठचा असेल तर तो आहे. दुसऱ्या गोष्टी, आपल्याकडे भाज्या ज्या आहे, फळभाज्या म्हणजे भोपळ्यापासून सगळ्या, यांच्या सालींचा वापर केलेला आहे. म्हणजे सालींचा आतला गर, बाहेरचा भाग नाही. जसं ॲलोव्हेरा आहे तसं कोरफड आहे. कोरफडीला बाहेर तर काटेच आहेत,
पण आतला गर मात्र तो लावायला दिलाय. तर आतला गर हा कोरफडीचं लेपन तयार करतो. ज्या वेळेला समजा आपल्याला कुठे प्रवास करायचा असेल किंवा काय, किंवा आत्ताचाच घ्या ना, पावसाळा घ्या. आता या पावसाळ्यामध्ये कुठेतरी आपण बाहेर जाऊन येतो, त्वचा अशी मॉइस्ट अशी विचित्र होते. मॉइस्ट म्हणजे त्याला आपण मऊपणा पण नाही म्हणणार, पण त्यावेळेला कोरफड सिंपल कोरफड, हे कोरफडीने चेहरा जर झाकला तुम्ही तर त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. म्हणजे कोरफड पिण्याच्या ऐवजी जर आपण लावलं तरी चांगलं होऊ शकतं. तर ह्या पद्धतीने हे 2 सोपे उपाय आहेत. त्याच्यानंतरचे उपाय मग आपण साधं उठणं, खरंखुरं उठणं, म्हणजे माझा या शब्दावरती स्ट्रेस राहील की खरंखुरं उठणं, ज्याच्यामध्ये साध्या गोष्टी आहेत. आपण फॉर्म्युलेशन द्यायचं झालं तर चंदन, नागरमुथा, दवना, मरवा असे आहेत ते, हे पावडर्स तुम्ही एकत्र करू शकता. नागरमुथा एकत्र करू शकता की ज्याच्यामुळे तुमच्या त्वचेचा वर्ण उजळेल नागरमुथ्यामुळे. आणि हे फक्त चेहऱ्याला, मानेला असं लावून तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि पावसाळ्यात याचा उपयोग खूप चांगला होतो या पद्धतीचा. आणि पावसाळ्यात झाला तरच तुम्हाला पुढे कामाला येईल. पावसाळ्यानंतर येणारा सीझन कुठचा आहे? येणारं सीझन थंडी आहे. थंडीच्या अगोदर त्याच्यामध्ये विचार करा, निसर्गाने एक शरद ऋतू टाकला आहे की ज्याच्यामध्ये उष्णता खूप वाढते. ऑक्टोबर हीट. पण या ऑक्टोबर हीटचा आपण त्या ऑक्टोबरमध्ये घेऊ, पण ऑक्टोबर हीटला कसं मॅनेज करायचं याच्यावरती आयुर्वेदाने खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे. कारण मे महिन्यातली उष्णता आणि ऑक्टोबरची उष्णता याच्यामध्ये फरक आहे. लक्षात घ्या, मे महिन्याची उष्णता ही तुम्ही ऱ्हास करणारी आहे. म्हणजे उन्हाळ्यानंतर येणारा ग्रीष्म ऋतू तो ऱ्हास करणारा आहे. इथे वर्षा ऋतूनंतर येणारा शरद ऋतू आणि शरदानंतर येणारा हेमंत, म्हणजे एक ऋतुचर्या अशी दिलेली आहे की ज्या वेळेला पावसाळ्यामधले विकार होणार त्याला टाळण्यासाठी ती ऋतुचर्या आहे. याच्या विरोधात शरद ऋतू म्हणजे काय? पुढे येणारे हेमंत ऋतू म्हणजे तो अतिशय बलवान ऋतू मानला जातो. निसर्ग खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला देत असतो. असा ऋतू आहे की त्याला वेलकम करण्यासाठी, त्याचं स्वागत करण्यासाठी आपण काय करू, म्हणून तो शरद ऋतूतली ऋतुचर्या आहे. आणि म्हणूनच शरद ऋतूमध्ये तुम्ही बघा, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. पुन्हा एकदा मी त्वचेकडे येतो, कारण शरद ऋतूची दाहकता प्रचंड असते. त्यावेळेला ऑक्टोबर हीट आपण म्हणतो, दाहकता प्रचंड असते. तर कारण काळपटपणा सगळ्यात जास्त मे महिन्यात येतो, हे पण लक्षात घ्या. ग्रीष्मामध्ये येतो, शरद ऋतूमध्ये त्या तुलनेने कमी येतो. तर हा जो फरक आहे ना, हा मोठा फरक आहे. आणि त्याच्यासाठी वर्षा ऋतूपासून चालू होतं. त्याची जी तयारी आहे ती वर्षा ऋतूपासून चालू होते. ती कशी चालू होते ते पण आपण बघूया. भाद्रपद येणार आहे पुढे. भाद्रपदात बघा ना, गणपतीनेच भरपूर तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे तो विषय आपण त्यावेळेला घेऊच. पण गणपतीने काय दिलं तर गणपती सौंदर्य वाढवतो हे दिलं आहे. गणपतीचे अलंकार बघा तुम्ही, मग त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल गणपतीच्या डोक्यावरच्या जास्वंदापासून ते पायापर्यंत सगळं जे आहे ते सगळं तुम्हाला सौंदर्य देणार आहे. पण ह्या सौंदर्याच्या अगोदर गणपतीने किंवा धर्मशास्त्राने आपल्याला काय तयारी करायला लावली आहे तर पावसाळ्यातला हा ऋतुचर्या, हा दिनचर्या आणि ऋतुचर्या हे खूप सुंदर आहे. म्हणजे दिनचर्या म्हणजे सकाळपासून तुम्ही रात्रीपर्यंत काय करावं, आणि ऋतुचर्या म्हणजे त्या ऋतूमध्ये निसर्ग कसा वागतो, तर निसर्ग जसा वागतो त्याचा जर त्रास होत असेल तर त्याला आपण कसं वागायचं याचा खूप सुंदर विवेचन त्या ऋतुचर्यामध्ये दिलेले. आणि म्हणूनच त्या ऋतुचर्याला खूप महत्त्व आहे. म्हणजे या ऋतुचर्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगतो, या ऋतुचर्यामध्ये रात्रीचर्या पण आहे. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने करायचं. आज तरुण पिढी खूप मोठ्या प्रमाणात रात्री फिरत असते, पण त्यांचं सौंदर्य बिघडतो. पण या सौंदर्य बिघडवू नये म्हणून ती रात्रीचर्या पण दिलेली आहे. पण सध्या तरी ऋतुचर्या बाबत आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला त्याला खूप मोठं महत्त्व सौंदर्याच्या दृष्टीने आहे. आणि हे सौंदर्य फक्त दिसायला नाही आहे. सौंदर्य कशाचं आलं? सौंदर्य डोळ्याचं आलं, सौंदर्य नाकाचं आलं, पंचज्ञानेंद्रियाचं सौंदर्य आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. म्हणजे आता तुम्ही विचार करा, शब्द म्हणजे तुमच्या आवाजातलं सौंदर्य, स्पर्श मी तुम्हाला म्हटलं मगाशी की एखाद्या डोळा बंद करून तुम्हाला स्पर्श केल्यानंतर तर त्याला मोहकता वाटली पाहिजे, त्याला मृदुता वाटली पाहिजे, त्याला आनंद मिळाला पाहिजे. शब्द, स्पर्श, रूप म्हणजे यावेळेला तुम्ही बघता तसं. रस म्हणजे ऑब्व्हियसली त्या शब्द जिभेवरती आलं, ते जिभेवरती म्हणजे जिव्हा. ऑब्व्हियसली एखादी खूप सुंदर मुलगा असतो पण तो बोलता नाही आहे असं काहीतरी केलं तर मग आपल्याला तिथे त्याला शब्दाचं कळतं. आणि गंध, आता खूप लोकांना म्हणजे आयुर्वेदामध्ये आम्ही लोक म्हणजे
तुमच्याशी शेअर करायला हरकत नाही रुचा, पण गंध आपल्याकडे प्रत्येक व्याधीचा गंध दिलेला आहे. म्हणजे एखादा रुग्ण आतमध्ये आला तर सहजतेने याला कुठचा व्याधी असेल याचा अंदाज त्या गंधावरून येतो. म्हणजे या गंधाला एवढं महत्त्व. म्हणजे आपण म्हणतो आपल्याला फक्त घामाचा दुर्गंध माहिती आहे, पण अशा पद्धतीने आहे. त्यामुळे या सगळ्या याच्यावरती प्रत्येक ऋतूने मांडलेलं आहे आणि त्याच्यात खूपच छान केलेलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सो डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की दूध आपल्याकडे आहे आणि दुधामुळे आपण स्किनवर ग्लो आणू शकणार आहे. आणि सरांनी बोलता बोलता सांगितलं की ऋतुचर्या आहे, दिनचर्या आहे. सो त्याला आजकाल AM आणि PM नाईट केअर, म्हणजे सकाळचं स्किन केअर, रात्रीचं स्किन केअर सुद्धा म्हटलेलं आहे. जाणून घेणार आहोत सरांकडनं सगळ्या गोष्टी, मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. पण त्याआधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. बघत राहा आपलं नाशिक आणि आयुर्वेदावर बोलू काही. नमस्कार आणि वेलकम बॅक. आपलं नाशिक तुम्ही बघता आहात. आयुर्वेदावर बोलू काही मध्ये मी आहे रुचा आणि माझ्यासोबत आहे वैद्य विक्रांत जाधव सर. आणि आज खूप इंटरेस्टिंग टॉपिकवर आम्ही चर्चा करतो आहे आणि ती म्हणजे आयुर्वेद आणि स्किन केअर. मगाशी डॉक्टर तुम्ही सांगितलं की दुधाचा वापर करू शकतो किंवा कोरियन लोक स्नेलचा वापर करतात, म्हणजे गोगलगाईपासून जे तेल बिल असेल, सिरम असेल ते वापरतात. पण मग आता मला एक सांगा की आपल्याकडची स्किन आणि त्यांच्याकडची स्किन याच्यामध्ये फरक तर खूपच आहे. त्यामुळे आपण स्नेल कितपत वापरू शकतो आणि आपल्या घरामध्ये असे काही पदार्थ किंवा असं काही आहे का की ज्यांनी आमची स्किन अजून ग्लो करू शकतो अदर दॅन दूध? आता स्नेलचा वापर आहे ना, कोरियन, एक लक्षात घ्यायचं की कोरियन जन्मताच त्यांची स्किन चांगली. हां, एक स्पष्ट सांगून, म्हणजे आपण कोरियाचा जर केला तर आपल्याकडे वापरू शकतो. याचं कारण आहे की तुम्ही कोरियातला भाग घेतला, म्हणजे साऊथ कोरिया एक घेतलं, नॉर्थ कोरिया, किंवा आपल्याकडे तिथे थंडीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण ऊनसुद्धा आहे. मग थंडी खूप असतानासुद्धा ते वापर करतात. म्हणजे स्नेल तुम्ही गोगलगाय चालताना बघितली आहे, ते एकदम चिकट असं स्त्राव सोडते. तर स्नेलपासून केलेले सिरम्स आहेत. असे अनेक प्राण्यांपासून सिरम्स तयार केले आहेत आणि सिरमला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व कॉस्मॅटिक इंडस्ट्रीमध्ये आज सगळ्यात जास्त. याचं कारण आहे ना, ह्युमन इफेक्ट आहे तो ॲनिमल इफेक्ट आहे. ॲनिमल्स आर श्वास घेणारे प्राणी आहेत. श्वास घेणारे प्राणी म्हणजे त्यांच्यामध्ये जेवढे पेशी आहेत, ह्या पेशी आणि मनुष्याच्या पेशी याच्या कुठेतरी जवळपास येतो आपण, त्यांच्या 2 पेशींच्या. तर त्याच्यामुळे त्याच्यातलं जे सिरम आहे ते तुम्हाला एक कोट करतं आणि त्याच्यावरनं तुम्हाला आपल्याला मिळतं. आता आपण ज्या वेळेला विचार करतो ना आपला या सिरमचा आपल्याकडे काय उपयोग होतो, पण सिरम आपल्याकडे मला विचाराल तर सिरमचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात होईल आपल्याकडे. ऋतुमानानुसार आणि प्रकृती अनुसार जे काय बदल आयुर्वेदाने सांगितलेले आहेत ते होणारच. त्याच्यामुळे कधी पण सिरम वापरताना मला असं वाटतं की आज स्वतःच्या प्रकृतीप्रमाणे ते चेहऱ्याला लावताना त्याचा विचार व्हायला पाहिजे. म्हणजे असं, कारण सिरम सब घोडे 12% असू नाही शकत. पण लक्षात घ्या, आता जर तुम्ही याचं बघितलं कोरियाचं, तर कोरियामध्ये सिरमबरोबर सोनं आलेलं आहे. सोनं खूप दिवसापूर्वी आलं मार्केटमध्ये ग्लो. कारण आपला पहिला आपल्याकडे 16 संस्कारांमध्ये पहिला संस्कार तर सुवर्ण संस्कार आहे की जो तुमच्या शरीरात विष नाही ठेवत आणि सोनं ग्लो वाढवतो. लक्षात घ्या, सोनं घालणं, सुवर्ण धारण करणं ही प्रथा कोणकोणत्या देशातली आहे? जिथे सौंदर्याचे भोगते आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि नंतर आलेलं थायलंड, म्हणजे हा साऊथ ईस्ट एशिया आणि त्याच्याबरोबर जपान आलं. आणि यांच्यामध्ये एक आणखी त्याच्याबरोबर सोन्याला धातूंची जोड त्यांनी दिलेली आहे. पण सुवर्ण हे वर्णे आहे, तुमचं वर्ण वाढवणारं आहे. म्हणूनच ते धारण करण्याची प्रथा धर्मशास्त्रकारांनी आणि आयुर्वेद शास्त्रकारांनी दिलेली आहे. म्हणजे सुवर्ण जे धारण करतात भारतामध्ये सुवर्णाला खूप महत्त्व आहे. म्हणजे सुवर्ण भारतात मला असं वाटतं की सगळ्यात जास्त विकलं जाऊ शकतं, तर ते खूप महत्त्व आहे. तर ह्या महत्त्वाला कारण काय आहे? तर कारण सुवर्णाचे गुण. लक्षात घ्या, सुवर्णाचं जल, आपण ज्या वेळेला सुवर्ण धारण करतो तेव्हा ते जल आपल्या शरीरावरून जावं ही धर्मशास्त्रकार आणि आयुर्वेद शास्त्रकार या दोघांची मूळ संकल्पना आहे. हां, म्हणजे ते पाणी जावं. आपण बोलतो ना सोन्याचं जल, म्हणजे हे सुवर्ण जल वरून जावं आणि त्याचे संस्कार आपल्या त्वचेवरती व्हावे ही त्याच्या मागची मूळ संकल्पना आहे. आणि त्यामुळे ते ग्लो होणं आणि मग प्रत्येक वेळेला, म्हणून तर त्याला महत्त्व आहे. म्हणून शुद्ध सोन्याला, म्हणजे 24 कॅरेट सोन्याला म्हणून महत्त्व आहे.
म्हणजे काही ठिकाणी आपल्याकडे भारतात पण काही ठिकाणी 21 कॅरेट 22 कॅरेट हे ते धारण करणं हे आणखी वेगळं आहे. पण धारणाबरोबर पण त्यांना आहे, कारण ताम्र आहे त्याच्यामध्ये मिक्स. ताम्र आणि सुवर्ण. आता ताम्र हे कफप्रधानता कमी करणार आहे, म्हणून तर तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याची प्रथा आहे. तर हे जे आहे या दोन गोष्टी मग आपल्याकडे सगळ्यात जास्त ग्लो करतं ते हे. आणि सगळ्यात पुढचं सांगतो, सोनं तुमच्याकडे ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने तुम्ही भांड्यात उकळा ते पाणी 10 मिनटं, आणि त्या पाण्याने तुमचा चेहरा धुवा. 10 दिवस तुम्ही धुवून बघा, आणि त्याचे आपल्या नाशिक या चॅनेलवरती तुम्ही त्याच्यावरती टाका की पूर्वीचा बिफोर अँड आफ्टर वॉचिंग आपलं नाशिक. क्या बात आहे, एवढा फरक पडेल? क्या बात आहे, मी तर लगेच आता सुरू करणार आहे. क्या बात आहे सर. दुधाने एवढा फरक पडतो हे आम्हाला आजच कळलं. इवन सोन्याचं म्हणजे सोनं का धारण करतात हे सुद्धा मला आत्ता कळलेलं आहे. पण या व्यतिरिक्त आहारातनं आपण अशा काही गोष्टी घेऊ शकतो का की ज्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ग्लो येईल? लाईक बीट म्हणा, बीटचा ज्यूस म्हणा, किंवा पालकाचा रस, असं बऱ्याचदा आता मी ऐकलं होतं. तर मग त्याच्यामध्ये तथ्य आहे का? मी याला 2 भागामध्ये करीन. आपण एका वेळेला काय वाढवणार हे बघतोय, पण काय कमी करायचं याचा पण विचार करा. म्हणजे आपल्याकडे पालेभाज्या आहे ना, आयुर्वेदशास्त्राने कनिष्ठ सांगितलेले आहेत. पालेभाज्या इज कन्सर्न. तर त्याच्यामुळे हे जे पालेभाज्या आहेत यांनी तुमचा वर्ण कमी होतो. आता रसधातू, वर्ण कोण देणार? तर रसधातू देणार. आपण आहार रस घेतो, त्याच्यातून पहिला धातू जो तयार होतो तो रसधातू. म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, म्हणजे इथपर्यंत हे 7 धातू आहेत. म्हणजे तुम्हाला वर्ण कोण देणार आहे? रसधातू. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर एक्झाम्पल्स द्यायचं म्हटलं तर मगाशीच मस्तानीचं दिलं, तर मस्तानी ही रससार. म्हणजे तिच्या स्किनवरचा तो पातळपणा आणि त्याच्यातून ते दिसणं, म्हणजे हे रससार झालं. मग रक्तसार म्हणजे लालीपणा आला त्याला. मांसासार म्हणजे जाडपणा थोडासा मांसाचा, म्हणजे तिथे हे सारासारत्व दिसत नाही. मेदसार म्हणजे आता मेदसारच, त्याच्याबद्दल काय बोलायला नको. आणि मज्जासार आणि शुक्रसार हे खूप चांगले. शुक्रसारामध्ये म्हणजे उदाहरणं द्यायची तर बरीच आहेत, पण मला असं वाटतं प्रेक्षक तुम्हीच त्याच्यातनं अंदाज काढा की ह्या चौघांनंतर कोण येतं. म्हणजे शुक्रसारामध्ये खूप चांगल्या नट्या येतात. जुन्या नटींचं एक नाव घेतलं म्हणजे बरं, मधुबाला. म्हणजे ती शुक्रसार होती असं आम्ही तरी म्हणतो, म्हणजे आम्ही आयुर्वेद शास्त्रवाले. तर ह्या गोष्टींचं आपण हे आहारात काही नाही. आता मांसाहार आणि काय मांसाहार जे आहेत त्याने तुमची त्वचेची ग्लो जातो, हे वास्तव आहे आणि हे प्रूव्हन आहे. म्हणजे आपण जर आफ्रिकन कंट्रीजमध्ये वगैरे बघितलं तर तिथे ग्लो गेलेलं आहे, कारण तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे. तर तुमचं काय आहार हा रसधातूचा मानणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणतो शतावरी हे खूप चांगलं आहे की शतावरी आज फक्त गर्भिणीच घेते तिला दूध वाढवण्यासाठी, तर असं नाही आहे. शतावरीचा वापर इथे खूप चांगल्या पद्धतीने होतो शतावरीचा. आणि त्याच्यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जे आहेत, म्हणून तर आपल्याकडे बघा चायनामध्ये चहामध्ये दूध टाकण्याची प्रथा नाही आहे. ब्रिटिशांनी चहा आणला इथे, पण चहामध्ये दूध हा भारतीयानेच टाकला आहे. आणि त्याला दूध सोडायचं नव्हतं. ज्या शास्त्राने, ज्या संस्कारांनी त्याला दुग्धजन्य संस्कार. आता मगाशीच आपला विषय झाला, त्यावेळेला सोनं आईच्या दुधादुधातून बाळाला दिलं जातं. म्हणजे बघा काय संस्कार धर्मशास्त्रकारांनी टाकला आहे, तो पहिला संस्कार आहे. म्हणजे हेच आहे की चहामध्ये त्याने दूध टाकण्याची प्रथा, आणि नंतर ती ॲक्सेप्ट पण केली. नंतर त्याचं प्रभुत्व कोणी ॲक्सेप्ट केलं? इराण्याने ॲक्सेप्ट केलं. अख्खी मुंबई त्याच्यासाठी साक्ष आहे. इराण्याकडचा कट चहा मला असं वाटतं ज्यांनी प्यायला असेल तो आजही मुकतोय त्याला, त्या कट चहाला. तो एवढासाच असायचा. लक्षात घ्या, इराण्याचा कप आणि त्याच्यातला चहा, तर चहाची क्वांटिटी बघितली तर 30 ते 40 ml असायची. पण हे आपण कधी बघितलं नाही. आपण 100 आणि 200 mlचा चहा घ्यायला लागलो. पण दुधाची कॉन्सेप्ट, म्हणून मग दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे रसधातू वाढवणार आहेत. आणि रसधातू ज्या वेळेला वाढतो त्यावेळेला तुमच्या त्वचेचा ग्लो वाढतो. म्हणूनच असं म्हणतात ना, म्हणजे ते शास्त्रच आहे की गर्भिणीने दूध का प्यावं 12 महिने, त्या होणाऱ्या बाळाच्या त्वचेच्या ग्लोसाठी. त्या ठिकाणी म्हणजे काय करावं आणि काय करू नये. मग याच्यामध्ये पालेभाज्या आहेत, स्पायसी पदार्थ आहेत, मिरचीसारखा पदार्थ आहे, मसाले आहेत, अननॅचरल फूड्स आहेत, हे सगळं करू नये अशी ती कॉन्सेप्ट आहे. म्हणजे लोकांना वाटत असेल पण
आज जे आवडले जाणारे आपले पदार्थ आहेत चाटपासून सगळे हे स्किनसाठी योग्य नाही आहेत. म्हणजे स्किनच्या कुठच्याही याच्यामध्ये चिंचेचा वापर केलेला नाही हे पण लक्षात घ्या. म्हणजे त्यामुळे हे सगळं मधुर आम्ल हे 2 पदार्थ आपल्या स्किनसाठी चांगले. हे समजा म्हणजे मधुर आम्ल लवण कटू तिक्त कशा आहे ज्यावेळेला आपण 6 रसांचं म्हणतो. म्हणजे आपण मी पुन्हा एकदा ऋतुचर्यामध्ये येतोय की रसधातू म्हणजे आपल्याकडे आपलं ताट हे फक्त भारत हा त्याला अपवाद आहे की ज्याच्यामध्ये षड्रसात्मक आहार घेतला जातो. म्हणजे हा षड्रसात्मक आहार तुमच्या शरीराच्या प्रत्येक धातूला त्या धातूचं पुरवणार आहे. म्हणजे ह्या बाबतीत म्हणून मग ह्या पद्धतीचं सेवन आपण करायला पाहिजे. आणि ते सेवन प्रत्येकाने प्रकृतीनुसार करावं ना. म्हणजे दूध आपल्याकडे बघा तर ज्यावेळेला नैवेद्य दिला जातो लक्षात घ्या नैवेद्य ही कॉन्सेप्ट कुठून आली. नैवेद्य देण्याची आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नैवेद्य आपण जो आपल्या घरातल्या देवाला देतो तो नैवेद्य देव नाही घेत. हां प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा अपानाय स्वाहा हे झालं. हे 6 वायूंना दिलेला समर्पण आहे आपण. पण त्या नैवेद्याचा पदार्थ कुठचा आहे तुम्ही बघा. नैवेद्य प्रत्येक ऋतूप्रमाणे आपल्या धर्मशास्त्रकारांनी बदललेले आहेत. पण दूध आणि साखर हा नैवेद्य कायम ठेवलेला आहे. आणि तो सुद्धा छोटंसं कारण त्या दुधाचे संस्कार तुमच्यावरती जावे म्हणजे त्या देवरूपी व्यक्तीचा तुमच्यावरती आशीर्वाद यावा आणि तो सुद्धा आरोग्याचा. ही संकल्पना भारतीय धर्मशास्त्रकाराने पहिल्यापासून टाकलेली आहे आणि त्यामुळे त्या नैवेद्याचा वापर केला आहे. आणखी एक पदार्थ सगळ्यात चांगला ग्लो देणारा आणि सगळ्यांनाच माहिती आहे तो पण वापरत नाही कोणी आणि तो म्हणजे केशर. आता तुम्हाला सांगायला पाहिजे का की काश्मीरची लोक तिथे केशर येतं त्या काश्मीरच्या लोकांचा काय रंग आहे हे सांगायला. आता केशरामध्ये 3-4 प्रकार आहेत पण केशरामध्ये केशर जिथे इथे आता केशर 3-4 प्रकारचे आहेत ज्याला आपण काश्मीरी सॅफ्रन म्हणतो नंतर इटलिक सॅफ्रन म्हणतो नंतर मग आपण अरेबिक सॅफ्रन म्हणतो. या 3-4 प्रकारचे त्यामध्ये रंग देणारा म्हणजे श्रीखंडाला रंग देतो तो काश्मीरचाच केशर. ते तुम्हाला इटालियन सॅफ्रन रंग नाही देणार. त्याच्यामुळे ते जे काश्मीरचं सॅफ्रन आहे याला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे काश्मीरचं. आणि नॉट नेसेसरी की बाबा ते तुम्ही दुधातूनच घेतलं पाहिजे. केशर नुसतं खाऊन बघा. केशरचे 2 तुकडे घरातून बाहेर पडताना नुसते खाऊन बघा आणि पहा जेवढं कुठचंही पान खाऊन लाली नाही येणार तेवढी छानशी लाली येईल त्याला. आणि दुसरा भाग म्हणजे हीच लाली दाखवतं की तुमच्या त्वचेची लाली कशी वाढवणार. त्यामुळे हे 2 पदार्थ खूप इझी करण्यासारखे आहेत. म्हणजे चांगले पदार्थ आणखी आपण त्याच्यातले खूप करतो पण आपण विचार करताना इन्स्टंटली काय होईल ज्यावेळेला आपण इन्स्टंटचा जमाना इन्स्टंटली काय होईल आणि काय तुम्हाला पटकन त्याचं दिसेल. कारण आज कित्येक वेळेला वापरताना असं होतं की आपण वापरतोय पण अरे गुड नाही दिसला असं नाही दिसलं. शास्त्र कधी चुकीचं नाही आहे माणूस चुकू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीचा वापर आपण करायला पाहिजे जो घरी आहे. आणि कित्येकांच्या घरचं जुनं केशर असेल तर वापरू नका. नवीन केशर चांगल्या पद्धतीने काश्मीरचं घ्या त्याच्यावरती तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. नाही जुनं चांगलं आहे पण मागच्या आपल्या एपिसोडमध्ये काय जुनं चांगलं आहे हे आपण बघितलंय. सो आजचा शो तुम्ही कुठेतरी काय म्हणतात सेव्ह करून ठेवा. सरांनी खूप मस्त टिप्स दिलेल्या आहेत. एक म्हणजे तुम्ही सोनं जे आहे ते पाण्यात उकळवून त्या पाण्याने जर का चेहरा धुतला तर ग्लो येणार आहे. दुसरी गोष्ट दुग्धजन्य पदार्थांचं सेवन तुम्हाला करायचं आहे. तिसरी गोष्ट केशराचं सेवन तुम्हाला करायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे केशर सरांनी सांगितलं की केशराचं सेवन करा आणि सरांनी इतकी गॅरंटी की तुम्ही हे करून बघा तुम्हाला लगेच इफेक्ट जाणवेल. आणि सरांची इतकी गॅरंटी आहे की सरांनी सांगितलं हे करून बघा आणि तुम्ही आम्हाला सांगायला विसरू नका की इफेक्ट झाला की नाही. आणि चौथी गोष्ट म्हणजे कोरफडीचा गर आणि भोपळ्याचं साल याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकणार आहात. क्या बात आहे सर. खूप छान एपिसोड झालेला आहे. फक्त जाता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की AM आणि PM स्किन केअर काय असतं. जो सकाळी उठल्या आमचा चेहरा छान दिसण्यासाठी तजेलदार दिसण्यासाठी आम्ही सकाळी उठल्या काय करावं आणि रात्री झोपण्याच्या पहिले आम्ही काय करावं. सगळ्यात पहिलं म्हणजे नैसर्गिक कुठच्याही गोष्टीने चेहरा धुणं हा सगळ्यात पहिला बघा. परत चेहरा धुताना उष्ण जलाने धुणं म्हणजे थंड पण नको आणि गरम पण नको. लक्षात घ्या खूप वेळा आपल्याकडे सौंदर्याची लोक आहे ना खूप मोठी चूक करतात. एकदम थंड पाण्याने चेहरा धुतात किंवा एकदम गरम पाण्याने धुतात. गरम पाण्याने तुमच्या चेहऱ्यावरचा मळ जास्त निघणार नाही आहे
ही गैरसमज आहे हा लोकांचा. तर त्याच्यामुळे ते तुम्ही धुवायला पाहिजे. दुसरी गोष्ट सिम्पल, हल्ली बऱ्याच ठिकाणी फेशियल पावडर्स आले आहेत, ते उठण्यासारखे आहेत. पण तुमच्या घरच्या घरी आहे ना, नागरमुता वगैरे टाकून त्याच्यामध्ये स्क्रबर पण करू शकता. हे स्क्रबिंग करून जर तुम्ही सकाळच्या सकाळी जर केलं तर खूपच चांगलं आहे. लक्षात घ्या, सोप्स खूप मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आहेत, पण ज्याच्यामध्ये नैसर्गिक तेलं आहेत, म्हणजे नैसर्गिक तेलं, प्युअर ऑइल मी म्हणतो आहे, म्हणजे मग सँडलवूड आलं, दवण्याचं आलं, मरवाचं आलं, हे सगळे जे आहेत ना ते त्वचेला तुमच्या जपणारे आहेत, जपणारे. रोज ऑइल आहे, पण रोज ऑइल अक्षरशः म्हणजे रोज ऑइल फार कमी प्रमाणात नॅचरली 100% प्युअर आहे. पण पूर्वी काही लोक करायचे की रात्रभर गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात ठेवायचे, गुलाबाच्या पाकळ्या, आणि त्या पाण्याने चेहरा धुवायचे. तर ती एक खूप चांगली संकल्पना आहे. म्हणजे गावठी गुलाब जो आहे की ज्याला सुगंध, गावठी गुलाब म्हणजे पाकळ्या पडल्या तरी तो सुगंध राहतोच. मग तो जर त्या पाकळ्या तुम्ही पाण्यात ठेवल्या आणि त्याच पाणी कव्हर करून ठेवलं तर याला हिमकल्पना अशी आहे आयुर्वेदातली की ज्याचे गुणधर्म त्या पाण्यात येतात आणि ह्या पाण्याने तुमचा चेहरा धुवायचा. तुम्हाला 100% सांगतो, तुमच्या चेहऱ्याला गुलाबाचा वास येणार म्हणजे येणार. फक्त हे गावठी गुलाब पाहिजे, हे मात्र नक्की. तर अशा पद्धतीने हे सोपे टिप्स आहेत. दुसरी गोष्ट, काय टाळायला पाहिजे, मी म्हटलं तसं अतिउष्ण, अतिपदार्थ, नंतर तुरट, अति आंबट आणि अति तिखट, हे वर्णाला घातक आहेत. आता तुम्ही म्हणाल की मग वर्णाला घातक आहेत, मग गोरेपान असलेली लोक तिखट घेतात. पण साक्ष आहे, संपूर्ण जग गोरे गोरे जिथे आहेत ते तिखटाला घाबरतात. हे विश्वाचे साक्षी आहे. सगळे तिखटाला घाबरतात. मिरची दिली तर पळून जातील ते. म्हणजे त्याच्यामुळे त्यांचा ग्लो किंवा हे तिखट असावा असं पण म्हणता येईल आपल्याला. पण आपल्याकडे धर्मशास्त्रकारांनी तिखटाला षड्रसातामध्ये टाकून ते शरीरासाठी उपयुक्त आहे हे सिद्ध केलेले आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सो आजही खूप छान विषयांवर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नाशिककर, पुढेही असाच एक इंटरेस्टिंग टॉपिक मी घेऊन येणार आहे. काय सुरुवात झाली आहे स्किनपासून, हो, पण अजून तर बरेच अवयव राहिलेले आहेत आणि प्रत्येक याच्यावर आयुर्वेदाकडे उत्तर आहेच आहे. सो पुढच्या भागात अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिकसह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.